करायचं असतं. पण खूप विचार केल्यावरती एका माझ्या मैत्रिणीच्या असं मनात आलं की का बरं सगळ्यांना मुलगा हवा असतो. तर त्याचं कारण काहीही म्हणा, पण वर्षानुवर्ष मुलाचं लग्न करून घरामध्ये जी मुलगी सून म्हणून येते ती खऱ्या अर्थाने त्यांना हवी असते. कारण काय की त्यांना माहिती असतं की पुढे मागे जाऊन कधीही काही झालं तरी आपली सूनच आपली काळजी घेणार आहे आणि त्यासाठी ती सिक्युरिटी म्हणून त्यांना मुलगा हवा असतो की जेणेकरून नंतर आयुष्यभर एक हक्काची मुलगी ज्यांना मिळेल. तर असं आम्ही त्याला एक गोड वळण दिलं आणि म्हणूनच असं म्हणावं असं वाटतं की आईबाप होणं म्हणे फारच अवघड असतं. आईबाप होणं म्हणे फारच अवघड असतं, पण मुलगी आली पोटी तर जगणं सोपं होतं. झुळझुळणाऱ्या वाऱ्यासारखं, मंजूळ गाण्यासारखं, रुणझुण पैंजणांचं तिचं अस्तित्व, छातीशी कवटाळल्यावर नसानसातून आत झिरपणारं तिचं स्वत्व. कितीही वापरले शब्द तरी पुरणार नाहीत असं वाटतं. कितीही वापरले शब्द तरी पुरणार नाही असं वाटतं, पण मुलगी आली पोटी तर जगणं सोपं होतं. लढीवाळ बंधनाचा बंध, सौंदर्याचा उत्सव, चैतन्याचा स्रोत आणि सृजनाचा बोध, सहवेदनेचा ओघ, सारं काही तिच्या ठाई असतं. मुलगी आली पोटी तर जगणं सोपं होतं. चांदण्याच्या सरींसारखं तिचं शीतल हसणं, समजदार डोळ्यांनी तिचं शब्दांशिवाय बोलणं, कधी खरं कधी खोटं तिचं चिडणं रुसणं, हृदय पिळवटणारं तिचं ओक्साबोक्षी रडणं, हे सारं अनुभवायला मोठं भाग्य लागतं. मुलगी आली पोटी तर जगणं सोपं होतं, जगणं सोपं होतं. बघा तुम्हाला पटतंय का? ज्यांना मुलगी आहे त्यांना याच्यातल्या प्रत्येक शब्दाची प्रचिती आली असेल. तिच्या लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असतील आणि खरंच मुलगी ही कशी सगळ्या घरावरती आनंद पसरवत जाते याचा अनुभव आपण मुली वाढताना घेतला असेल. असं म्हणतात ना की मुलं म्हणजे नुसता दंगा, म्हणजे हे पडझड करा, दांडगाई करा, बाहेर खेळायला जा, उन्हाळक्या करा. आणि असं कधी ऐकलंय का आपण की आमची ना ज्योती लहानपणी खूप दंगा करायची? असं कधीच कोणी ऐकलं नाही. पण आमचा हा दांडोबा लहानपणी खूप दंगा करायचा. त्याच्यावरती गमतीने माझा नवरा असं सांगतो, कारण सगळ्यांना माहिती असतं मुली लग्न झाल्यानंतर दंगा करतात. त्याच्यामुळे लहानपणी मुली शांत असतात आणि नंतर मुलं शांत होतात. तो मजेचा भाग जाऊ दे, पण थोडंसं पुढे जाऊयात आपण की जसं आता मी म्हणलं की आपल्याला लहानपणीचं आपलं वय आठवायचा प्रयत्न केला, तर इव्हन माझ्या लहानपणीचं आताच्या ज्या लहान मुली आहेत त्या खूप वेगळ्या आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या नातींमधनं कळत असेल की बापरे, म्हणजे काय म्हणायचं काय या मुलींना. कारण तेव्हा फोन नव्हते, इंटरनेट नव्हतं, त्यामुळे इतकं साधं सोपं सरळ बालपण होतं आणि कपडे पण विशिष्ट असायचे. आता एक गोष्ट मला जी सांगायची ती थोड्या वेळाने बोलीन, कारण मध्ये मध्ये आपल्याला कविता पण ऐकायच्या आहे. तर कपडे म्हणा किंवा मुलांचे खेळ आणि मुलींचे खेळ याच्यावरनं मी थोडंसं नंतर बोलणार आहे. पण ह्या ज्या मुली आहेत, म्हणजे जी छोटी मुलगी आहे, तर ती कशी असायची अगदी लहानपणची जर आपण आठवलं तर आपण लहानपणीची ती सगळ्यांमध्ये सारखीच असते. लहानपणीची ती सगळ्यांमध्ये सारखीच असते. थोडीशी हट्टी पण खूप निरागस असते. अल्लड असते, अवखळ असते. अल्लड असते, अवखळ असते, प्रेमळ आणि हळवीही असते. झुळझुळणाऱ्या वाऱ्याची चंचल थरथर तिच्यात असते. आई जर रागावली तर आईवरच रुसते. आई जर रागावली तर आईवरच रुसते. मैत्रीण मात्र भांडली तरी खुदकंती हसते. बाहुलीला मांडीवर घेऊन अंगाई ती गाते. बाहुलीला मांडीवर घेऊन अंगाई ती गाते. भातुकलीच्या इवल्या संसारात खरी खरी रमते. दाण्यामध्ये गुळ चिकटवून गोड गोड लाडू करते. दाण्यामध्ये गुळ चिकटवून गोड गोड लाडू करते. खेळातल्या साऱ्या सवंगड्यांना पोटभर जेवू घालते. सगळ्यांची पोटं त्यात भरतात, एरवी नाही भरणार. साबणाच्या फुग्यांकडे टक लावून बघते आणि उडणाऱ्या पिसाला मुठीत पकडू पाहते.
नाचणारा मोर पाहून तल्लीन होऊन जाते, फुलपाखराचे रंग पाहून नक्की हरखून जाते. ओढणीची साडी गुंडाळून आरशापुढे मुरकते, ओढणीची साडी गुंडाळून आरशापुढे मुरकते, परकर पोलकं घालून छान घरभर ठुमकते. छोटासा स्कर्ट घालून विदेशी डॉल बनते, छोटासा स्कर्ट घालून विदेशी डॉल बनते. बिंदी बांगड्या छुम छुम घालून नाच सुद्धा करते. पिना क्लिपा रबर लावून गजरा माळून घेते, पिना क्लिपा रबर लावून गजरा माळून घेते. लिपस्टिक्स आणि नेलपेंटचं तर फारच अप्रूप असते. कोणी जर रागावलं तर कावरी बावरी होते, कोणी जर रागावलं तर कावरी बावरी होते. नट्टा पट्टा उतरवून रडायलाच बसते. आई जे जे करते, आई जे जे करते ते सारं करू पाहते, पण कधी वेळ प्रसंगी आईचीही आई होते, आईचीही आई होते. तर हा तर अनुभव आपण सगळ्यांनी नक्कीच घेतला आहे. मला मुलगी आहे, मला मुलगा पण आहे, पण मी कधीही आले घरनं की माझा चेहरा बघून माझी मुलगी ओळखते. आज मला काही झालंय का? तर ही जी एक सृजनत्वाची आणि ही जी एक अगदी ज्याला संवेदनशीलता म्हणतो आपण, ही मुलींना निसर्गानेच दिलेली असते आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना हे पटेल. तुम्ही विनोदानी कधीतरी कॉम्प्युटरवरती चित्र बघितलं असेल की एखादा विचार डोक्यात आला की त्याच्यावरचं सोल्युशन इकडनं बाहेर कसं पडतं. तर पुरुषांच्या मेंदूचं चित्र घेतलं तर एक विचार आत जातो, 1 2 3 बाहेर असं बाहेर पडतं. त्यांचं सोल्युशन तेवढ्या 2 स्टेप्समध्ये पूर्ण झालेलं असतं. फार बरोबर असतं असं नाही, पण झालेलं असतं. पण स्त्रियांच्या मेंदूला जर स्कॅन केलं तर ते इकडून तिकडून तिकडून असं फिरून 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 परत उलटं जाऊन परत सुलटं येऊन परत बाहेर. याचा अर्थ किती आयामांनी एक स्त्री विचार करत असते. कारण काय की संसाराचा मेन आरा ती असते, त्याच्यामुळे तिला एकतर्फी एककल्ली विचार करून चालत नाही. आणि म्हणूनच राईट फ्रॉम नर्वस सिस्टीम टू अॅनाटॉमी आणि सगळी फिजिओलॉजी देवाने तिला इतकं गुंतागुंतीचं केलेलं आहे. त्याच्यामुळे एवढ्या गुंतागुंतीच्या शरीरामध्ये असलेलं मन सुद्धा अत्यंत गुंतागुंतीचं असणार, त्याला असंख्य पैलू असणार. म्हणजे जसं प्रिझममध्ये एक प्रकाशकण पडल्यानंतर जसा स्पेक्ट्रम बाहेर पडतो ना, तशी तिची ताकद आहे तिच्या मनाची, असं म्हणायला हरकत नाही. की एक किरण आला की ते 7 पसरून द्यायचा, एवढी सृजनशीलता आणि एवढी शक्ती स्त्रीमध्ये सामावलेली आहे. तर मी जे मगाशी म्हणलं की आपल्याला कपड्यांबद्दल आणि मुलांच्या आणि मुलींच्या खेळांबद्दल बोलायचं आहे, तर आज आवर्जून सांगावंसं वाटतं की जेव्हा मी अँटीनेटल क्लासेस घेते त्याचा अर्थ असा की प्रेग्नंट मुलींसाठी त्यांचं एज्युकेशन करायचं. तर पूर्वी कधी ऐकला होता का हा तुम्ही शब्द की आता आपण डिलिव्हर होणार आहोत तर आपल्याला तर शिक्षण घेतलं पाहिजे? असं काहीच नव्हतं. पण तेव्हाची कुटुंब पद्धती, तेव्हा मुलींना अनुभवातनंच इतक्या गोष्टी शिकायला मिळत होत्या की मावशीलाच बाळ झालं, आत्यालाच बाळ झालं, मोठी बहीण बाळंतीण झाली तर त्या छोट्या बाळाला घ्यायचं, त्याचा लंगोट बदलायचा, दुसऱ्यात गुंडाळायचं. प्रॅक्टिकल गोष्टी त्यांना शिकायला मिळत होत्या. पण आता जेव्हा मी क्लास घेते तेव्हा मला असं लक्षात येतं की कितीतरी मुलींनी 25-25 वर्षाच्या होऊन गेल्या तरी छोटं बाळ हातात कधी धरलेलंच नाहीये. आणि ही फॅक्ट आहे, अजिबातच अतिशयोक्ती नाहीये. आणि त्यात पण मला असं वाटतं की अगदी लहान असताना आता जे आपण सगळं भातुकलीचं वर्णन बघितलं तर त्या वर्णनामध्ये आपल्याला कळलं की किती तिचे ते खेळ वेगळे होते. पण आता ते इक्वॅलिटी आणि बरोबरीच्या नादात मुलींना मी शॉर्टच घालीन, मुलींना मी टी शर्ट्सच घालीन. पण आपण जे राहणीमान आपल्यामध्ये आपण जे आचरतो त्याचा आपल्या हॉर्मोन्सवर, आपल्या मनावरती पण परिणाम होत असतो. त्याच्यामुळे आम्ही सांगताना सांगतो की तुमच्या मुलीला जर वाटलं की मला बाहुलीशी खेळायचं आहे तर खेळू दे. असं नका तिला म्हणू कॉम्प्युटरच्या युगात बाहुली कुठली खेळतेस. आणि ते काय देतात करायला त्यांना दिलंच तर स्क्रीनवरती एक आकृती येते आणि तिला कपडे घालायचे म्हणे इकडनं निवडून, आणि मग तो स्क्रीनशॉट काढून सेव्ह करायचा आणि बघा माझ्या बाळीने किती बाहुलीला छान नटवलंय. अरे खरी खरी प्लास्टिकची बाहुली आणून द्या, तिला गुंडाळू देत, हातात घेऊ देत. मग उचलायचं कसं हे तिला कसं कळणार, धरायचं कसं कळणार. त्याच्यामुळे आम्हाला इतका प्रॉब्लेम येतो की मुली डिलिव्हर तर होतात आणि त्यांना आपण एज्युकेट करतो. काय काय तुम्हाला करायचं आहे, कसं कसं तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे, कसं तुम्हाला फेस करायचं, हे सगळं आम्ही छान एज्युकेट करतो. पण
प्रत्यक्षात बाळ आल्यानंतर धरता कुठे येत आहे आणि धरता नाही आलं तर पाचता कुठे येणार आहे. म्हणजे इतक्या अडचणी आम्हाला आता फेस करायला लागतात. म्हणून आम्हाला बर्थ रिलेटेड आणि ब्रेस्ट फिडिंग रिलेटेड क्लास पण घ्यायला लागतो. तर आता ह्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेसची डोळ्यांनी बघणं शिकणं याची इतके लॅकिंग झालेलं आहे की त्याच्यामुळे मुलींना आणि मुलांना एकसारखं तुम्ही जरूर वाढवा. त्यांच्यामध्ये तुम्ही तरतम भाव करू नका. पण निसर्गाने जे आतून मुलींसाठी दिलेलं आहे वात्सल्य आहे प्रेम आहे काळजी घेणं आहे ते त्यांना भातुकलीत खेळू देत नाही. कितीतरी बायका मुलींना भातुकली आणतच नाही. त्यांना बॅटबॉलच आणतात बॅडमिंटनच आणतात. तुम्ही सगळं आणा. आणि मी तर पुढे जाऊन असं म्हणते की आताच्या कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा दोघं राहतात परदेशामध्ये राहतात तेव्हा मुलांनाही भातुकली खेळू दे. त्याचं कारण त्यांनाही बाळाला घ्यायला लागतं. कुणाची मुलं असतील परदेशात तर अथवा सगळं करतात. इथे केलं असतं का. मग मुलांना आणि मुलींना एकत्र खेळू दे ना भातुकली. म्हणजे त्याच्यात काही असं वर्जन नाही आहे की मुलगा आहे म्हणून बाहुलीला हातातच घ्यायचं नाही. अरे बापरे बाहुली नको बाहुला घे काहीतरी घे आणि त्याच्यात पार्टिसिपेट कर. तर दोघांनीही हे करण्याची आता गरज वाढलेली आहे. म्हणजे असे क्लासेस आहेत ना ते घ्यायला लागणार नाही. तर असो अशी ही मुलगी हळूहळू मोठी होते. आणखीन लग्नाला जेव्हा उभी राहते तेव्हा त्यांच्या घरी सुना आले आहेत त्यांनी एक्सपिरियन्स केले असेल की तिचं आपल्या घरी कसं येणं होतं. त्याच्याबद्दलची पुढची कविता आहे. फुलांच्या वर्षावातून पायघड्यांवरून सम्राज्ञीच्या थाटाने येणं होतं. कारण तसंच समजतो आता आपण सुनांना पण. म्हणजे अजिबात आलीस का बघते आता तुझ्याकडे अशी आता कुठलीच सासू नसणार. माझ्या सासूने मला छळलं आता बघते तुझ्याकडे अशी कुठलीच सासू नसणार. जसं आपण आपल्या मुलीला समजू तसंच सुनेला वागवणारी आता घरं आपल्याला बघायला मिळतात. तर सम्राज्ञीच्या थाटाने येणं होतं. उंबरा ओलांडताना माप उलटवून कुंकवाच्या पावलांनी येणं होतं. प्रेमाच्या ओढीने नवलाईच्या कौतुकाने मेहंदी भरल्या हातांनी येणं होतं. स्वप्नाळू डोळ्यांनी अलवार पावलांनी थोड्याशा धाकधुकीने येणं होतं. कितीही आधी रिलेशनशिपमध्ये असले तरी आय बेट ऑन इट की जेव्हा गळ्यात मंगळसूत्र घालून माप ओलांडून मुलगी पहिलं पाऊल टाकेल तेव्हा ती थोडीशी तिला धाकधूक असणारच आहे. त्याच्यामुळे त्या धाकधुकीने तिचं येणं होतं. नवनवीन नाती गुंफत गुंत्यात त्यांच्या गुंतत धीर फुलपाखरासारखं येणं होतं. रीत भात शिकत शिकत कधी कधी चुकत माकत पडत धडपडत रुजणं होतं. डोळे पुसत पुसत औंढा गिळत गिळत कसनुसं हसणं होतं. जबाबदारीचं ओझं सावरत मोठेपणाची शाल पांघरत संसारात रमणं होतं. सासरच्या धबडग्यात अडकत मग क्वचितच माहेरी जाणं होतं. तर आता अशी ही ती एकदा पुरती अडकली. आता तिला माहिती असतं की इथे आपलं राज्य असणार आणि ते प्रत्येक स्त्रीला आवडत असतं. आणि म्हणूनच जर आपण कधी बघितलं तर आठवून पहा आपण सासूपेक्षा आईशी जास्त म्हणतो. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे आईशी कसं पटणार आयुष्यभर. त्याच्यामुळे मुलीने सासरीच गेलेलं बरं. कारण प्रत्येक स्त्रीला आपली आपली एक सत्ता निर्माण करायची असते आणि हे बळ तिला तिकडनं देवाकडनं आलेलं आहे. असा कुठलाही पुरुष आपल्याला पाहायला मिळणार नाही की एकतर्फी एक खंबा बनवून तो अख्ख्या घराला मॅनेज करतोय. तर आता ही जी अडकलेली स्त्री आहे तिची पुढची ही जरा एक गमतीशीर कविता बघूयात आपण. ही अगदी खूप जेव्हा पूर्वी केली होती तेव्हा इतकं व्हॉट्सॲपला जेव्हा मीडिया पण फार नव्हता फक्त ऑडिओच जायचे त्यावेळेला व्हॉट्सॲपवरती ती खूप सर्क्युलेट झाली होती. तर कधीतरी कुणीतरी ऐकण्यात पण आली असेल. किती ठेवले नोकर चाकर तरी मी पुरेशी मोकळी नाही. इतकी ठेवले नोकर चाकर तरी मी पुरेशी मोकळी नाही. सकाळी मी उठल्याशिवाय घर माझं उठत नाही. सकाळी मी उठल्याशिवाय घर माझं उठत नाही. कामवाल्या बायकांचा राबता शाळा कामांच्या वेळा यांचं नियोजन होतच नाही. संसाराच्या रथाला मी दिल्याशिवाय स्टार्टर मुळी बसत नाही. संसाराच्या रथाला मी दिल्याशिवाय स्टार्टर मुळी बसत नाही. एक ताई स्वयंपाकाची दुसरी धुण्या भांड्याची तिसरी वर कामाची एक तऱ्हा ड्रायव्हरची गाडी पुसणारा पोऱ्या बागेसाठी माळी
प्रत्येकाच्या वेळा अन ये जा प्रत्येकाची. माझी HR मॅनेजमेंट दिवसभर संपतच नाही. माझी HR मॅनेजमेंट दिवसभर संपतच नाही. इतकी ठेवले नोकर चाकर तरी मी पुरेशी मोकळी नाही. नव्या युगाची स्त्री मी स्वतःला सिद्ध करणारी. नव्या युगाची स्त्री मी स्वतःला सिद्ध करणारी. गरज नसली कुटुंबाला तरी अर्थार्जन करू पाहणारी. कुणी सांगितलंय का पण नुसतं घरी बसवत नाही. कुणी सांगितलंय का पण नुसतं घरी बसवत नाही. इतकी ठेवले नोकर चाकर तरी मी पुरेशी मोकळी नाही. व्हायचंय मलाच अष्टावधानी. व्हायचंय मलाच अष्टावधानी. मुलांसाठी श्यामची आई. नात्या गोत्यात धडाडीची. शिवाय उत्तम सहचार्य. माझेच नियम माझ्याच अटी. माझेच नियम माझ्याच अटी. केलंय का कोणी कंपल्सरी. पण इतकी ठेवले नोकर चाकर तरी मी पुरेशी मोकळी नाही. पण स्वतःशीच प्रामाणिक ना मी मग ते नियमही मोडवत नाही. स्वतःशीच प्रामाणिक ना मी मग ते नियमही मोडवत नाही. कधी नको इतकी जिद्दी तर कधी फारच हळवी. क्वचित वाढली शिळी पोळी तर वाटून जातं फारच गिल्टी. क्वचित वाढली शिळी पोळी तर वाटून जातं फारच गिल्टी. चुकते का मॅनेजमेंट आपली वाटतं एकदा तरी. असेल मी कुठलीही अगदी बंगल्यातली व झोपडीतली. असेल मी कुठलीही अगदी बंगल्यातली व झोपडीतली. कदाचित राजाची राणी व पायीची वाहन दारुड्याची. संसाराची माझ्या जेव्हा मीच सारथी. संसाराची जेव्हा माझ्या मीच सारथी. कुठून असणार मी पुरेशी मोकळी. संवेदना आणि सहवेदनांची झोंबी का बरं फक्त माझ्या संगी. संवेदना आणि सहवेदनांची झोंबी का बरं फक्त माझ्या संगी. हीच आहे का शेवटी स्त्रीच्या स्त्रीत्वाची शक्ती. जरी कितीही मी शिकले तरी हे मानसशास्त्र कधी कळलंच नाही. जरी कितीही मी शिकले तरी हे मानसशास्त्र कधी कळलंच नाही. सध्या फक्त एवढंच कळतंय की मी पुरेशी मोकळी नाही. मी पुरेशी मोकळी नाही. आता आपण एका वर्किंग वुमनचं बघितलं की ती काम पण करते, घर पण सांभाळते, अष्टावधानी आहे आणि सगळेजण खुशाल चपला घालून निघून जातात घरातनं. पण आज हिचं काय आहे हे सकाळी उठल्यावर कोणाच्याच मनात येतं का. पण सकाळी उठल्या उठल्या ह्याचं काय, आज हिचं काय, ह्याचं काय, ह्याचं काय हे फक्त त्या स्त्रीच्या मनात येतं. कारण बाकीच्यांना आपलं आवरायचं, चप्पल घालायची आणि बाहेर जायचं एवढंच माहिती असतं. त्याच्यामुळे वर्किंग वुमनचा तो एक स्ट्रेस किंवा ती एक कसौटी खूपच जास्त असते की काम पण करायचं, घर पण बघायचं. आत्ता कुठे आलंय हो की नवरा आल्या आल्या प्लेट्स घेतो, भाजी मायक्रोवेव्हला गरम करतो. तुम्ही आठवा बरं कधी कोणाचे मिस्टरांनी हे केलंय का घरात. थोडंसं आठवून पहा. पण आता करायला लागली आहेत मुलं कारण आता ती काळाची गरजच बनली आहे. पण हे एका टिपिकल बाईचं चित्र होतं की जी कधीच त्या संसारातनं मोकळी होऊ शकत नाही. आणि मग एवढे लोक कामाला आहेत, तुला काय काम असतं असंही विचारणारे लोक घरात असतात. तेव्हा तिची किती चिडचिड होत असेल. तर अशीच एक बाई सकाळी पेपर उघडते आणि तिला छान डायरीमध्ये आज कुठेतरी काहीतरी कार्यक्रम आहे हे वाचायला मिळतं. आणि ती पक्क मनात ठरवते की सकाळ सकाळ ठरवून टाकते की संध्याकाळी 6चा कार्यक्रम जायचं आणि ऐकायचं. तर तिच्या मनातले विचार ऐकूया. चला बाई आज मला काव्य संध्येला जायचं. चला बाई आज मला काव्य संध्येला जायचंय. सकाळीच वाचलं पेपरात ठरवून टाकलं मनात. सकाळीच वाचलं पेपरात ठरवून टाकलं मनात. नवरा मुलं आपापल्या कामात. संध्याकाळ मला खायला उठते घरात. सगळं कसं आज लवकर आटपायचंय. दुपारच्या झोपेलाही आवर्त घ्यायचंय कारण आज बाई मला काव्य संध्येला जायचंय. संध्याकाळी 6 वाजता हॉल कुठला, अंतर किती, रिक्षा की स्कूटर सगळं प्लॅन करायचंय. संध्याकाळच्या खाण्यानी दुपारीच टेबल सजवायचंय. मुलं झाले थोडी मोठी, घेतील आता समजून. घ्यावं म्हणलं तासभर आपल्या मनाला रंगवून. बघा बाई घड्याळ कसं पुढे पुढे पळतंय. बघा बाई घड्याळ कसं पुढे पुढे पळतंय. लगबग हवी करायला कारण काव्य संध्येला जायचंय. खणखणला फोन साताऱ्याहून नणंदेचा. खणखणला फोन साताऱ्याहून नणंदेचा. धापा टाकत तो उचलला कसा बसा. काय हो वहिनी आज गडबडीत का.
काही नाही हो, संध्याकाळी जायचंय 5:30ला. कोण, कुठे, कशाला, केव्हा, क्रम प्रश्नोत्तरांचा. कोण, कुठे, कशाला, केव्हा, क्रम प्रश्नोत्तरांचा आवरता घेऊन मी फोन बंद करून टाकला. जेवण उरकलं झटपट, ओटा टेबल चकाचक. जेवण उरकलं झटपट, ओटा टेबल चकाचक. संध्याकाळची निरोप चिठ्ठी मुलांसाठी टेबलवर. सेलफोन नव्हते तेव्हा. संध्याकाळची निरोप चिठ्ठी मुलांसाठी टेबलवर. आपण घरी नाही म्हणजे कुणी नको न रुसायला. आपण घरी नाही म्हणजे कुणी नको न रुसायला. म्हणजे आनंदाने जाईन मी आज काव्य संधीला. दुपारी नकळत लागला डोळा. दुपारी नकळत लागला डोळा. कळलंच नाही कधी मला. बोरकर, माडगुळकर, पाडगावकर येऊन गेले भेटीला. शब्द फुलांनी सजवलेला कवितांचा झुला आनंदधारात भिजवत भिजवत झुलवत राहिला मला. दचकले मी ऐकला जेव्हा ठोका 4:30चा. दचकले मी ऐकला जेव्हा ठोका 4:30चा. उठले झटकन, म्हणलं घ्यावा घोट कडक चहाचा. अरे देवा, कधी नव्हे ते आजच कुठू जायचं होतं दुधाला. लिपटून सारा राडा ड्रेस चढवला छानसा. अगदी वेळेत होती, अगदी वेळेत होते मी. ऐकला ठोका 5:30चा. चपला घालून निघणार इतक्यात ठणठणाट बेलचा. कोपर ढोपर रक्ताळलेले चिरंजीव आमचे दारात. कोपर ढोपर रक्ताळलेले चिरंजीव आमचे दारात. अरे बापरे म्हणत त्याला घेतलं हळूच घरात. गाडीवरून घसरून पडलो, गाडीवरून घसरून पडलो हुंदका माझ्या कानात. सारं काही विसरून घाबरले मी मनात. टपटपणाऱ्या त्याच्या आसवात पार भिजून गेले. टपटपणाऱ्या त्याच्या आसवात पार भिजून गेले. औषध पाणी, मलमपट्टी, खाणे पिणे पार पडले. हळूच त्याच्या खोलीत जाऊन उशाशी त्याच्या बसले. हळूच त्याच्या खोलीत जाऊन उशाशी त्याच्या बसले. बघता बघता विचारात हरवूनच गेले. डबडबलेल्या त्याच्या डोळ्यात वाचल्या किती कविता. डबडबलेल्या त्याच्या डोळ्यात वाचल्या किती कविता. वेदनेने कळण्यात त्याच्या शब्दातीत संवेदना. विश्वासाने धरलेला हात त्याचा हातात माझ्या. विश्वासाने धरलेला हात त्याचा हातात माझ्या. मौनातूनच ऐकली मी एक अनोखी काव्यसंध्या, एक अनोखी काव्यसंध्या. म्हणजे 11th आवरला त्या स्त्रीला सकाळपासून ठरवलेल्या प्लॅनवरती पाणी सोडून तिच्या त्या प्रेमाच्या धाग्यांसाठी थांबावं लागतं असा कुठलाच पुरुष थांबणार नाही. तो म्हणजे तू बघ त्याला, मी चाललो. असंच आपण आतापर्यंत पाहत आलोय. पण तरी त्याचं तिला दुःख नाही. म्हणजे ते लीलया पेलणं आणि आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीला सुद्धा एक काहीतरी गोड झालर लावणं हे फक्त तिलाच जमतं. त्याच्यामुळे तिच्या आणि त्याच्या बॉन्डला सुद्धा तिथे तिने चेरिश केलं की मला माझ्या मुलाबरोबर त्याच्या दुःखाच्या वेळेला हजर राहता आलं. तर ही अशी अनोखी काव्यसंध्या मी अनुभवली. तर अशी अनेक नाती स्त्री निभावत असते. आणि मला असं वाटतं की आपण आईला एक व्यक्ती म्हणून, आई म्हणून तिच्याशी वागतो, मुलगी म्हणून मुलीशी वेगळं वागतो, तेव्हा जबाबदारी असते. मैत्रिणीशी वेगळं वागतो, मित्रांशी वेगळं वागतो, नवऱ्याशी वेगळं वागतो, मुलांशी वेगळं वागतो. तर हे वेगळं वेगळं वागणं आणि एवढे पैलू लीलया सांभाळणं हे स्त्रीला खरंच सहज जमतं. तर तिची विविध नाती या पुढच्या कवितेमध्ये जस्ट उलगडली आहेत. म्हणजे जेणेकरून आपल्या एक इमॅजिनेशनमध्ये तुम्ही आणून बघा. कुठे मैत्रीचं नातं आलं तर मैत्रिणी आठवून बघा. तर तो एक अनुभव आपल्याला मिळतो वाचताना. नातं तिचं त्याचं, मायेचं प्रेमाचं तर कधी मैत्रीचं. नातं तिचं तिचं म्हणजे ती कुठलीही असेल, मुलगी असेल, आई असेल, मैत्रीण असेल. सौख्याचं, जल्लोषाचं तर कधी आधाराचं. कधी असते ती आई तर कधी भगिनी, कधी पाठीराखी तर कधी सहचारी. प्रणयकाळी तलम ओढणी होते ती. प्रणयकाळी तलम ओढणी होते ती. हुरहुरच्या वेळी मायेचा पदर होते ती. सणासुदीला सुखाची झालर होते ती. सणासुदीला सुखाची झालर होते ती.
मंगलवेळी ऊब धुपाचा गंध होते. ती तिचं अस्तित्व तिचं पुरून पूर्ण, ती तिचं अस्तित्व तिचं पुरून पूर्ण, विविध रूपांचं तिच्याच डोळ्यातून दिसणं. ती आहे म्हणून चैतन्याचा बहर आहे, ती आहे म्हणून चैतन्याचा बहर आहे. तिच्या रूपाने प्रकृतीचा जागर आहे, प्रकृतीचा जागर आहे. तर अशी ही स्त्री आहे की जी सगळ्या नात्यांना पेलते आणि तरी सुद्धा कोणासाठी तरी शिल्लक राहिलेली असते. म्हणजे एवढं देऊन सुद्धा तिच्यामध्ये एवढं शिल्लक राहिलेलं असतं की मुळात आत किती असते याची कल्पनाच न केलेली बरी. पण कधी कधी असं होतं की ती नाती सांभाळताना कधी कधी खूप ॲडव्हान्टेजेस घेतले जातात ना. ती करती आहे म्हणून मग काय बिघडलं, तिलाच करायचं होतं. म्हणजे असं कधी मग आपण विचारलं का की खरंच मला करायचं होतं का, म्हणजे कुणाला तरी हवंय म्हणून मला करायचंय आणि मी मला माझ्या कर्तव्यासाठी ते करते आहे याची जाणीव हळूहळू कुठेतरी बोथट व्हायला लागते. मग एखाद वेळी तिच्या मनात असंही येऊन जातं, खूप सारे पाश ज्यांनी जखडलं होतं मला, खूप सारे पाश ज्यांनी जखडलं होतं मला, कित्येकांनी तालावर नाचवलं होतं मला. म्हणजे आपण म्हणा ना, ए रुमाल दे, आई मोजे कुठे आहेत, माझे बूट कुठे ठेवलेत, इथनं का हलवले. किती प्रश्नांची सरबत्ती असते. म्हणजे स्वतःहून पण शोधलं जातच नाही ह्या गोष्टी, पण किती सहजपणे आईला विचार. बरं आपण जर 4 दिवस गावाला गेलो तर अर्थ का कुणाचं आई अडत नाही, सगळ्यांना सगळं वेळेवर मिळतं. मग असं वाटतं ना, कित्येकांनी तालावर नाचवलं होतं मला, कधी हात धरून कधी हात सोडून नाच नाच नाचले, कधी हात धरून कधी हात सोडून नाच नाच नाचले. श्वास घेण्यापुरतीही कधी मी थांबले. सगळेच पाश माझ्याच निर्मितीचे धागे, सगळेच पाश माझ्याच निर्मितीचे धागे, टोचले नाही की काचले नाही, उलट मऊच वाटायचे. तेव्हा असं काही वाटायचंच नाही की आपण आउट ऑफ द वे जाऊन कुणासाठी काहीतरी करतो. टोचले नाही की काचले नाही, उलट मऊच वाटायचे तेव्हा ते. आता सैलावले, आता सैलावले, निम्मे आधी गळूनही पडले. पण मनात कुठेतरी खोल खोल रुतलेले वळ अजून कायम आहे, पण मनात कुठेतरी खोल खोल रुतलेले वळ अजून कायम आहे. कधीतरी दुखतात ते इतकंच, तरीही तिला एवढंच म्हणायचं. म्हणजे ते वळ आहेत, ते सल आहेत, पण ते कधीतरी दुखतात, पण तेव्हा ते मला छान वाटून गेलेले. तर हे असं स्त्रीचं मन विचार करतो. म्हणजे तिची क्षमाशीलता आपल्याला इथे बघायला मिळते की ज्याच्यामध्ये तिला अगदी द्वेषाने म्हणावं असं वाटलं की मी किती पाशात अडकले, लोकांनी मला किती वापरून घेतलं, किती नाचवलं, सगळ्यांसाठी मी किती केलं, पण तरी ती म्हणते की ते मला तेव्हा छानच वाटतं. आणि अजूनही वळ आहे, पण कधी कधी आठवण आली की ते थोडेसे टोचतात. तर अशा ह्या ज्या सगळ्या स्मृती आहेत ना, त्या आपल्या स्त्री मनाला दरवेळेला उभारी देत असतात. म्हणजे आपण असं म्हणतो की अनुभवातनं आपण शिकतो, पण अनुभव म्हणजे शेवटी काय, कधीतरी जो अनुभव घेतलाय त्याची जी बनलेली आठवण आहे, त्या आठवणीला स्मरून आपण पुढे काय नाही करायचं हे शिकतो. म्हणजे अनुभवातलं शिकणं हे त्याच्यामध्ये त्या आठवणी निगडीत असतात. तर अशीच एक सुंदर एक छानशी आठवण आहे. अगदी आपल्या लग्नामध्ये आपण नेसलेला जो काही शालू असेल तो आता नजरेसमोर तुम्ही आणा आणि मग मी ही कविता वाचते ती त्याच्याशी जुळते का एवढं फक्त बघा. डांबराच्या गोळ्या घालून लोकरीच्या बासनात बांधलेला लग्नातला शालू, डांबराच्या गोळ्या घालून लोकरीच्या बासनात बांधलेला लग्नातला शालू आज कितीतरी वर्षांनी काढला, आज कितीतरी वर्षांनी काढला. त्याचा रेशमी लाल रंग तसाच ताजा होता, त्याचा रेशमी लाल रंग तसाच ताजा होता. जर थोडी काळवंडली होती इतकंच. पहिला एक दर्प आला त्या डांबराच्या गोळ्यांचा, पहिला एक दर्प आला त्या डांबराच्या गोळ्यांचा, इतर सगळे गंध दडपून टाकणारा. तो जिरला तसा एक करकरीत कोरा वास जाणवला त्याच्या खरेदीच्या वेळेचा. त्याचा खुलणारा रंग, चमकणारा पदर आणि थोडासा काठर पोत, त्याचा खुलणारा रंग, चमकणारा पदर आणि थोडासा काठर पोत, ज्याचा स्पर्श अनुभवला होता त्याची घडी मोडताना. काचला होता काठ कमरेपाशी थोडा,
काचला होता काठ कमरेपाशी थोडा, पण तेही सुखाचं वाटलं होतं तेव्हा. ते सौभाग्य वस्त्र काय आनंदाने आलं होतं. लाजा होमाच्या वेळी चटचटत्या ठिणग्यातून निघणाऱ्या धुराचा वासही सामावला होता त्यात. मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये भरलेलं हळदी कुंकू किंचित सांडलं होतं त्यावरती. गळ्यातल्या एकसरीचा फासाही अडकला होता त्यात. सत्यनारायणाच्या पूजेला जोडीने बसलो होतो तेव्हा तुळशीचा वास आताही जाणवला. हाताला हात लावून हळदी कुंकवानं माखलेली बोटं नकळत पुसली गेली होती त्याला. देवीचं बोरड कालवताना आलेला पंचामृताचा वास आता परत आला. माझ्या सौभाग्याचा, माझ्या सहजीवनाचा साक्षीदार आहे तो. आज कित्येक आठवांचा नवा साज त्यावर चढला आणि नववधूचा एक गोड शिरवा नसा नसातून धावला. तर अशी ही ती नववधू म्हणून जेव्हा आली तेव्हाची तिला ही पुनःप्रचिती येते, केवळ तो एक चालू बघून. पण लग्नातला सूट बघून तेव्हाच्या मेमरी कुठल्या नवऱ्याला आठवल्या का? एकदा विचारा कुठला सूट घातला होता, नवरा म्हणजे फोटोत बघायला मिळेल. म्हणजे इतकं प्लेन लाईफ असतं आणि आपलं लाईफ आपण इतकं कॉम्प्लेक्स असतं, पण ते आपण लिहिलेला जगतो. त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी प्राऊड असलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? तर टाळ्या वाजवूया का? आणि म्हणूनच मी म्हणते की इतकं सगळं वेगळं असतं तरी पण त्याला मेड फॉर इच अदर असं का टॅगलाईन दिलेली असते. त्याचं कारण प्रकृती आणि पुरुष हे जे वेगळेपण आहे ते निसर्गतःच मान्य आहे. आणि ते जोपर्यंत आपण मान्य करत नाही आणि आपण एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी वागत नाही. कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ असा असतो तुला आवडेल ते मी करणं नाही, तुझ्यात जे कमी आहे ते मी करणं आणि माझ्यात जे कमी आहे ते तू करणं. ह्याला आपण कॉम्प्लिमेंटरी वागणं म्हणतो. आणि म्हणून मग स्त्री आणि पुरुष हे मेड फॉर इच अदर नवरा बायको असले तर संसार उत्तम होतो. तर एक गंमतशीर कविता आहे. मेड फॉर इच अदर असतात नवरा बायको, मेड फॉर इच अदर असतात नवरा बायको. तिला आवडतो मुक्त छंद तर त्याला आवडे हायकू, तिला आवडतो मुक्त छंद तर त्याला आवडे हायकू, तिला शब्द फोड्याचा नाद तर त्याला भावे सुडोकू. तिचं मन स्वयंपाकात तर त्याचं असे पेपरात, तिचं मन स्वयंपाकात तर त्याचं असे पेपरात. विशेष म्हणजे दोघंही एकमेकांना म्हणतात सायको, विशेष म्हणजे दोघंही एकमेकांना म्हणतात सायको. तरी मग कसे बरं मेड फॉर इच अदर असतात नवरा आणि बायको? तर थोडक्यात पुरुष जे करू शकत नाही ते स्त्री करते आणि स्त्री जे करू शकत नाही ते पुरुष करतो. आणि तिथे हे प्रकृती पुरुषाचं समावेशन आपण धरतो आणि म्हणूनच ही सगळी सृष्टी निर्माण झाली. फक्त निर्मिती नाही, ती चालतेय, पुढे चालू आहे, त्याची सरिता वाहतीये. ह्याचाच अर्थ हे कॉम्प्लिमेंटिंग लाईफ तुम्ही जगता म्हणजेच तुमच्यामध्ये बदल आहे आणि म्हणूनच तुम्हाला ते कॉम्प्लिमेंट करायला एकत्र यावं लागतं. तर त्याच्यासाठी स्त्री आणि पुरुष हे मेड फॉर इच अदर असतात, भांडण्यासाठी नाही. पण मग कधी कधी अतिरेक होतो का की मी हे पण करू शकते, मी ते पण करू शकते आणि काही म्हणजे दुसऱ्याने काही यायची गरजच नाही कारण मी समर्थ आहे. तर त्याच्याबद्दलची पुढची कविता आहे की पोटात एक बाळ आणि गाडीवर दुसरं, पोटात एक बाळ आणि गाडीवर दुसरं. काय सिद्ध करतो आपण या सर्कशीतनं? काय सिद्ध करतो आपण या सर्कशीतनं? आपण झाशीची राणी असतो का असतो नव्या दमाची अष्टभुजा? आपण झाशीची राणी असतो का असतो नव्या दमाची अष्टभुजा? का नवऱ्याला दाखवायचं असतं की कमी नाही मी जरा सुद्धा? स्वतःला कशाला सिद्ध करायला जावं? कोणाच्या छोट्या शाबासकीला पात्र व्हावं? शाबासकी असते तेवढ्याच पुरती, शाबासकी असते तेवढ्याच पुरती, स्वतःचा स्वार्थ साधण्यापुरती. नंतर हक्काचेच नोकर होतो आपण, नंतर हक्काचेच नोकर होतो आपण. कर्तृत्ववान स्त्रीचं बेगडी बिरुद मिळवतो आपण. गाडीच येत नाही चालवता म्हणून हातपाय गाळावे कधी? गाडीच येत नाही चालवता म्हणून हातपाय गाळावे कधी? कशी बाई मी अबला, जड वस्तू पेलत नाही असंही म्हणावं कधीतरी. उंच चढलं की घेरी येते बुवा, उंच चढलं की घेरी येते बुवा म्हणून स्वस्थ बसावं खुशाल. आणि मग अशा दुर्बलेला काम सांगण्याची कोणाची बरं विशाल? कमीपणा घेऊन क्वचित पुरुषी अहंकारावर घालावी फुंकर.
कमीपणा घेऊन क्वचित पुरुषी अहंकारावर घालावी फुंकर आणि गनिमी दावा करून भाजून घ्यावी आपली भाकर. स्वतःला जपता आलं पाहिजे ज्याला त्याला, स्वतःला जपता आलं पाहिजे ज्याला त्याला, संसाराच्या गाड्याचा न संपणारा रस्ता. हिंमत, तडप, शक्ती सारी एकजुटीने वापरायची. कोणी सांगितली होती ही उठाठेव? हीच का पावती ऐकून घ्यायची? जेवढं झेपेल तेवढंच करावं, जेवढं झेपेल तेवढंच करावं आणि संसाराचं एक चाक होऊन हसत खेळत गडगडावं. म्हणजे ही युक्ती मला सांगायची की कधीतरी रडा ना. कशाला तुम्ही अगदी तुमचं धैर्य आणि शक्ती कायम प्रदर्शन दिलं पाहिजे? नमतं घेतलं तरी पण आपलंच जीवन सुखाचं होणार आहे, कारण आपलं आरोग्य हे आपल्यासाठी प्राईम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे कधीतरी हा पैलू पण आपल्याला आपला जपता आला पाहिजे, गनिमी दावा करता आला पाहिजे आणि स्वतःचा स्वार्थ थोडा साधता आला पाहिजे. आता कधीतरी असं होतं की आपल्या घरात कोणी दुःखी असलं की काउन्सिलर आपण असतो, त्यांची समजूत घालायची, होईल ग, अरे एवढं काय त्याच्यात, पुढच्या वेळी होईल. पण आपल्याला काय झालं तर कोण येतं, कोणाला कळतं का की मला काहीतरी दुःख होत आहे, मी खचून गेलीये, मला काहीतरी जमत नाहीये, तुला काय झालं, आता आज काय झालं, असे प्रश्न. अरे काहीतरी होऊ शकतं, मला पण व्यक्ती आहे एक. मग अशा वेळेला काय करायचं? कधी क्वचित मी खचून जाता उंच भरारी घेते मी, कधी क्वचित मी खचून जाता उंच भरारी घेते मी. तपकलेच जर अवचित अश्रू नकळत त्यांना पुसते मी. थोपटते मी माझे मजला, थोपटते मी माझे मजला, गोंजारते मलाच मी. पूर्वी माझ्या अंतरातल्या नजाकतीने जपते मी. दुखता खुपता होता अगतिक, दुःख झुगारून देते मी. दुखता खुपता होता अगतिक, दुःख झुगारून देते मी. नव्या दमाने श्वास घेऊन पुढे पुढे हो जाते मी. मीच असते तेव्हा माझी भक्ती मी शक्तीही मी. मीच असते तेव्हा माझी भक्ती मी शक्तीही मी. माझ्यासाठी माझी प्रेरणा केवळ मी, केवळ मी. तर आपणच आपली प्रेरणा बनावं, आपणच आपली पाठ चोखावी. शाबास ज्योती, आजचा दिवस मस्त घालवलास तू, सगळी कामं केलीस. रात्री म्हणावं ना स्वतःला, शाबासकी द्यावी. कोण देणार नाही तर, कोणाला कळणार आहे का तुम्ही किती कामं केली आहेत? आपणच आपल्याला कुठेतरी वरती सावरलं पाहिजे. पण कधी कधी असं वाटतं ना की उगीच कधीतरी स्तुती सुमनं उधळायची म्हणून इतकी तिला बिचारीला नावं दिली जातात, अगदी मखरात बसवलं जातं. आणि मग असं ते थोडंसं वेगळी नाही का वाटत की रोजच्या रोज दिसतंय का तुम्हाला? आज कधीतरी एकदा वाटलं म्हणून तुम्ही माझं कौतुक करताय. मग असं वाटतं की मला माझ्या मनासारखं जगू देणं हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मग मला तुम्ही काही नाही म्हणलात तरी चालेल, नाही कौतुक केलं तरी चालेल, पण निदान मला आडकाठी करू नका. तर त्याबद्दल असं म्हणावंसं वाटतं, अबला म्हणा सबला म्हणा शक्ती म्हणा लक्ष्मी म्हणा. अबला म्हणा सबला म्हणा शक्ती म्हणा लक्ष्मी म्हणा. कधी म्हणा सरस्वती, कधी महिषासुरमर्दिनी. नावं द्या किती काही त्याला कुठलीच ना नाही, नावं द्या किती काही त्याला कुठलीच ना नाही. पण शब्दात कुठल्या अडकवू नका, मन मोकळं जगू द्या मला. करीन साज शृंगार असा जणू मोहरलेली अभिसारिका. करीन साज शृंगार असा जणू मोहरलेली अभिसारिका. फुलांची माळीन वेणी जशी सुस्वरूप रमणी. दाग दागिने बिलवर बाली गाली गुलाबी लाली. एक दोरलं गळ्यात बांधून पायी बेडी घालू नका. एक दोरलं गळ्यात बांधून पायी बेडी घालू नका. मन मोकळं जगू द्या मला. सोशिकतेची मूर्ती मी संसार यज्ञी आहुती मी. हेही करायला तयार. सोशिकतेची मूर्ती मी संसार यज्ञी आहुती मी. रांधेन मी वाढेन मी पुष्टी खरकटीही काढेन मी. प्रेम माझे कुटुंबावरती करीत एक मी आकाश धरती. प्रेम माझे कुटुंबावरती करीत एक मी आकाश धरती. त्या प्रेमाचा मान राखून स्त्रीत्वाचा या आदर करा. मन मोकळं जगू द्या मला, मन मोकळं जगू द्या मला. आता एक अशी वेगळी कल्पना करूया की समजा ती नसती, तीच नसती, फक्त तोच असते सगळे, तर काय झालं असतं? तर थोडी गंमत आहे त्याच्यामध्ये. ती नसती तर जिकडे
पांढरे काळे निळसर खाकी इतकेच फक्त रंग असते. आठवण बघा ना, रस्त्यातलं जर तुम्ही बघितलं आणि फक्त पुरुषांकडे बघितलं तर त्यांच्या कपड्यांचे रंग बघा. म्हणजे ते बाकीचे बायकांचे रंग सगळे डिलीट करा आणि मग रस्ते बघा कसे दिसतात. ती नसती तर जिकडे तिकडे पांढरे काळे निळसर खाकी इतकेच फक्त रंग असते. ती नसती तर जब्बा पायजमा शर्ट पॅन्ट एवढेच स्टाईलचे कपडे असते. दागदागिने कॉस्मेटिक्स कारखान्यातही बनले नसते. दागदागिने कॉस्मेटिक्स कारखान्यातही बनले नसते. बाजारपेठा मॉल सारे बांधण्यात सुद्धा आले नसते. सणवार उत्सव सारे काही घडले नसते. सणवार उत्सव सारे काही घडले नसते. नटणे थटणे नखरा मुरका शब्दकोशातही आले नसते. फुले गजरे वेण्या गुच्छ प्रयोजन त्यांचे उरले नसते. माया ममता वात्सल्याचे झरेच कधी वाहिले नसते. पण अजून एक गोष्ट आहे, षड्रिपूतले काही शत्रू जन्मालाच की आले नसते. षड्रिपूतले काही शत्रू जन्मालाच की आले नसते. मोजक्या भावना मोजके शब्द एवढेच व्यवहार उरले असते. टपरीवरती मधुशाळेतून देवदास सारे फिरले असते. टपरीवरती मधुशाळेतून देवदास सारे फिरले असते. ती नसती तर चैतन्याचे अंकुर कधीच फुटले नसते. ती नसती तर पृथ्वीवरती मग सृजनत्वही उरले नसते. सृजनत्वही उरले नसते. किती वेळ आहे का आपण? म्हणजे ही शेवटची कविता म्हणजे म्हणून नंतर पुस्तकांची माहिती द्यायची आहे. आता एक शेवटची कविता थोडंसं आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावणारी अशा ह्याने लिहिली गेली आहे. तर जितकं आपण आपल्या देहाचा विचार करतो तर तितकं आपण आपल्या आत्म्याचा विचार करतो. तर जसं आपण आपल्या देहासाठी गोष्टी करतो तसं आपण आपल्या आत्मिक उन्नतीसाठी किती गोष्टी करतो. तर त्याच्यावरती आपल्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी आपण जशा वापरतो त्याचा वापर आपल्या आत्मिक उन्नतीसाठी कसा होऊ शकतो याच्यावरती थोडासा प्रकाश टाकणारी ही कविता आहे. ओष्ठशलाका म्हणजे लिपस्टिक. ओष्ठशलाका लावून वाटे सुंदर भावे ऐसे. ओष्ठशलाका लावून वाटे सुंदर भावे ऐसे. चंबू करता अधरांचा मी क्यूट क्यूट वाटावे. तर सेल्फी घेतात ना करू. चंबू करता अधरांचा मी क्यूट क्यूट वाटावे. गालावरती चढवून लाली लाज लाज लाजावे. गालावरती चढवून लाली लाज लाज लाजावे. जणू गालावर लाल गुलाबी गुलाब उमलावे. काजळ रेखा रेखून द्यावी नयन बाण सोडावे. काजळ रेखा रेखून द्यावी नयन बाण सोडावे. दृष्टी विभ्रम झेलताच ते धडधड काळीज व्हावे. मौसर कांती भावी म्हणून क्रीम लोशन घ्यावे. मौसर कांती भावी म्हणून क्रीम लोशन घ्यावे. तलम गंधित तनुवर मगत्या तेज आगळे यावे. देह भान मज जड देहाचे. देह भान मज जड देहाचे त्यातच मन डुंबावे. देह भान मज जड देहाचे त्यातच मन डुंबावे. सूक्ष्म अशा त्या देहाचे मग आठव कैसे यावे. इवले इवले स्फुल्लिंगच जे लेणे चैतन्याचे. इवले इवले स्फुल्लिंगच जे लेणे चैतन्याचे. अचेत देहामध्ये राहून किमया संतत करते. त्या देहाला कुठली लाली काजळही ते कुठले. त्या देहाला कुठली लाली काजळही ते कुठले. नटवावे हो कसे तयाला रंग काय हो द्यावे. भक्ती रंगी रंगवू त्याला. भक्ती रंगी रंगवू त्याला रंग भरू ध्यानाचे. भक्ती रंगी रंगवू त्याला रंग भरू ध्यानाचे. काजळ घालू अध्यात्माचे क्रीम लावू भजनाचे. नामस्मरणासाठी करूया चंबू ओठांचे. नामस्मरणासाठी करूया चंबू ओठांचे. दृष्टीमधुनी यावे अश्रू भगवत प्रीतीचे. सूक्ष्म चैतन्यासाठी तर हे माध्यम
स्थूल देहाचे. सूक्ष्म चैतन्यासाठी तर हे माध्यम स्थूल देहाचे. सजवून नटवून त्याला नंतर अंतर्मनी हो जावे. अंतर्मनते सजता सुंदर मोक्ष कवाड खुलते. अंतर्मनते सजता सुंदर मोक्ष कवाड खुलते. ओष्ठ शलाका लाली काजळ अपसुक मागे सरते. अपसुक मागे सरते. धन्यवाद.